वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती एक टाइमलेस लव्ह रीडिंग असणार आहे, त्याच्यामध्ये यू वर्सेस दॅम तुमच्या आणि तुमच्या पार्टनरची फिलिंग समजणार आहे. आणि ही रीडिंग एरीज म्हणजेच मेष राशीच्या लोकांसाठी असणार आहे. ही एक टाइमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे, त्यामुळे जेव्हा पण ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हाला काहीतरी गायडन्स या रील किंवा व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आहे. आणि जसं मी बोलले की कलेक्टिव्ह रीडिंग आहे, तर सगळाच पार्ट व्हिडिओमधला तुम्हाला कनेक्ट होणार नाही, कारण की कलेक्टिव्ह ग्रुप ऑफ पीपल हा व्हिडिओ बघतील, तर प्रत्येक पार्ट तुमच्याशी रेझोनेट होणार नाही आहे. सो जेवढा तुमच्याशी रिलेट होईल तेवढा पार्ट तुम्ही कनेक्ट करू शकता स्वतःशी. सो तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं नाव इथे 3 टाइम्स घ्या आणि या व्हिडिओला कनेक्ट करण्यासाठी आहे ना, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्या एनर्जीज एक्सचेंज होतील आणि तुम्ही ह्या व्हिडिओमधून प्रॉपर गायडन्स घेऊ शकता. तर सगळ्यात आधी मी तुमच्या एनर्जीज सांगेन, त्यानंतर तुमच्या पार्टनरच्या एनर्जी सांगेन. सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्ही तुमच्या पार्टनरला एक सोलमेट म्हणून बघता. तुम्हाला माहिती आहे की तुमचं रिलेशनशिप एकदम सोल रिलेशनशिप आहे आणि डिवाइन एनर्जीज कनेक्टेड आहेत तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरच्या एनर्जीजला. सो तुम्हाला त्यांनीच भेटवलेलं आहे, युनिवर्सनेच तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप मध्ये आणलेलं आहे. आणि इथे मी बघू शकते की पण एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्हाला छोट्या गोष्टींमुळे हर्ट होत आहे आणि ती गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून इमोशनल स्टॅबिलिटी जी आहे ती तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून इथे भेटत नाही आहे. इमोशनल अंडरस्टँडिंग जी आपल्याला हवी असते आपल्या पार्टनरकडून, तिथे मला दिसत नाही आहे. कारण की जर इथे तुम्ही जर फेमिनाईन एनर्जी, जर मुली इथे व्हिडिओ हा बघत असाल, तर मी इथे बघू शकते की तुम्ही बघत आहात, तुमच्या पार्टनरकडून एक्सपेक्ट करता की तुम्हाला इमोशनली अंडरस्टँड केलं पाहिजे, तुमच्या गोष्टींना समजलं पाहिजे. आणि मुलींचं असं असतं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यांच्या असतात त्या त्यांच्या पार्टनरने लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांच्याबद्दल त्यांना माहिती असलं पाहिजे. किंवा जसं तुम्हाला जसं समजतं समोरच्या मनात काय चाललं आहे किंवा समोरच्याला कशाची गरज आहे किंवा काय हवं आहे, तसं तुम्हीसुद्धा एक्सपेक्ट करता की तुमच्या पार्टनरलासुद्धा त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. किंवा त्यांनी थोड्या तरी गोष्टी त्यांना कळल्या पाहिजे, तुम्हाला काय हवे आहेत आणि काय नको आहेत. आणि ॲट द सेम टाईम मी इथे बघू शकते की तुमच्या पार्टनरला का समजत नाही त्या सगळ्या गोष्टी, कारण की तुमचा पार्टनर आता खूप स्लो मोशनमध्ये आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये ना फास्ट डिसिजन घ्यायचा नाही आहे. त्यांचं माइंडच एकदम स्लोली वर्क करत आहे. म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये तसे थिंकिंगच नाही आहेत की मी एकदम फटाफट या रिलेशनशिपमध्ये ग्रो करत आहे तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये. नाही, असं नाही आहे. पण प्रॉब्लेम असा ना की तुम्ही रिलेशनशिपमध्ये खूप फास्ट ग्रो करत आहात आणि ते खूप टाईम घेत आहेत, ते खूप स्लोली ग्रो करत आहेत या रिलेशनशिपमध्ये. त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. सो तुम्हाला मी एक गोष्ट इथे सजेस्ट करेन की तुम्ही जर अजून थोडा टाईम वेट केला ना, जर त्या व्यक्तीला हील व्हायला टाईम दिला, म्हणजे तुमच्या काही गोष्टींना समजून घ्यायला वेळ दिला, कारण प्रत्येक माणूस हा सेम नसतो. त्यामुळे काही लोकांना काही गोष्टी समजण्यासाठी टाईम लागतो, तुम्हाला त्या गोष्टी लवकर समजतात. तसंच तुमच्या पार्टनरला त्या गोष्टी थोड्या लेट समजतात. सो इथे मी तुम्हाला सजेस्ट करेन की त्यांना थोडा टाईम द्या. ते येणाऱ्या टाईममध्ये तुमच्या इमोशनल स्टॅबिलिटी, इमोशनल गोष्टी ज्या काय आहेत, तुम्हाला त्यांना इमोशनल सपोर्ट जो तुम्हाला त्या व्यक्तीकडून हवा आहे ना, तो तुम्हाला इथे भेटेल. फक्त त्यांना थोडा टाईम द्या. त्यानंतर मी बघू शकते की आता तुम्ही त्यांच्याकडून एक्सपेक्ट न करता तुम्ही स्वतःला काय हवं आहेत किंवा काय नको आहेत त्या गोष्टींकडे लक्ष देत आहे. स्वतःच्या इमोशनल नीड्स काय आहेत हे तुम्ही बघताय. परत स्वतःला खुश कसं ठेवता येईल हे सुद्धा बघताय. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जेव्हा आपण स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला सुरू करतो ना, तेव्हा आपली बॉडी नॅचरली हील करते. कारण की बरेचदा आपण असं होतं, आपण रिलेशनशिपमध्ये जातो तर आपण आपल्या पार्टनरकडे जास्त अट्रॅक्ट होतो आणि आपण त्याच व्यक्तीबद्दल सतत विचार करत असतो. आपल्याला आपण मागे ठेवून त्यांचा सतत विचार करत असतो. आपलं पण मन आहे किंवा आपल्या पण काही गोष्टी आहेत की आपल्याला वाटतं आपल्या मनाप्रमाणे झालं पाहिजे, त्या गोष्टी आपण साईडला ठेवतो आणि त्यांच्या सगळ्या नीड्सकडे लक्ष देतो. सो इथे मी बघते की आता तुम्ही स्वतःवर सुद्धा फोकस तितकाच करत आहात, त्यामुळे तुम्ही स्वतः हील होत आहात या गोष्टींमधून. ॲट द सेम टाईम तिथे त्या
तुमचा पार्टनर असा विचार करत आहे की रिसेंटली तुमच्या दोघांमध्ये कोणत्यातरी प्रकारचा वाद झालेला आहे. सो त्या वादाबद्दल ते विचार करत आहेत. आणि हा वाद आहे ना मोस्टली तुमच्या पार्टनरच्या साईडूनच झालेला आहे. कारण की ते क्लिअरली मला असं दिसत आहे की हा वाद त्यांच्याकडूनच झालेला आहे. कारण जर तुमच्याकडून झालं असतं तर तुम्ही तुमच्या मनातसुद्धा कुठे ना कुठे त्या गोष्टींचा विचार राहिला असता. पण इथं त्यांच्या मनात रिग्रेट होताना दिसते. मे बी ते रागाच्या भरात तुम्हाला काही गोष्टी उलट्या-सुलट्या बोललेल्या असतील किंवा तुम्ही त्यांना जर काही बोललेलं असाल, त्या गोष्टी त्यांच्या मनाला लागलेल्या असतील थोड्याफार, तर त्यांना आता ते रिअलाईज होतात. कुठे ना कुठे त्यांचे पण थोडेफार मिस्टेक्स होते हे त्यांना रिअलाईज होतं. त्यानंतर मी इथे बघू शकते की जरी आता प्रत्येकजण असाच असतोच. जर रिलेशनशिपमध्ये असाल ना तर आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असेल ठीक आहे, हा लाईफ आहे, लाईफमध्ये प्रत्येक गोष्टी हा लेसन आहे एक. त्या गोष्टीतून आपल्याला काही ना काहीतरी शिकायचं आहे आणि लाईफमध्ये पुढे चालत राहायचं आहे. तर तुम्ही ह्याच इंटेन्शननी पुढे चालत आहात. मी बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये एक न्यू बिगिनिंग परत चालू झालेली आहे रिलेशनशिपमध्ये. आता ग्रोथ पण येताना दिसेल तुमच्या लाईफमध्ये, स्टेबिलिटी येणार आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये. फक्त प्रॉब्लेम आता असा होणार आहे की तुमच्या पार्टनरला अजूनही काही गोष्टींना हँडल कसं करायचं हे समजत नाही आहे. त्यांना सुरुवातीला खूप प्रॉब्लेम होणार आहेत, खूप अप्स अँड डाऊन्स येणार आहेत त्यांच्या लाईफमध्ये त्यांना. कारण की स्टेबिलिटी शोधावी लागणार आहे, ती अशी सहजासहजी येणार नाही आहे. त्यांना काही गोष्टींना बॅलन्स करता येत नाही आहे. जेव्हा रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला बॅलन्स करता आल्या पाहिजेत, आपल्या स्वतःच्या पण आपल्या पार्टनरच्या पण. असं कधीच झालं नाही पाहिजे की आपण स्वतःकडेच फक्त लक्ष देतो, आपल्या पार्टनरकडे नाही. दोन्ही गोष्टींना एकदम बॅलन्स ठेवलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपल्याकडून एकदा झालेल्या आहेत, एकदा जी मिस्टेक आपल्याकडून झालेली आहे ती कंटिन्युअसली रिपीट नाही झाली पाहिजे. कारण की मग तुम्ही कार्मिक सायकलमध्ये फसून जाल आणि तुम्ही तेच सायकल रिपीट करत राहाल आणि हेच तुमच्या पार्टनरकडून होत आहे. तर हे चेंजेस होताना दिसतील येणाऱ्या टाईममध्ये.